वेगळ्या मुद्द्यावर थोडंसं मला बोलावं म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. मुद्दा कळतोय का बघा, की साधारणतः आपण ज्या प्रश्नपत्रिका पाठीमागच्या सगळ्या जर बघत गेलो, म्हणजे 1984 पासूनच्या आयोगाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जर बघायला लागलात, तर तुम्हाला असा एक ट्रेंड दिसतो की त्या ठिकाणी व्होकॅब्लरीला खूप कमी महत्त्व होतं. म्हणजे 80-90च्या दशकामध्ये जर तुम्ही बघितलं तर व्होकॅब्लरी खूप कमी विचारली जायची. 1-2 शब्द विचारले जायचे किंवा 1-2 म्हणी विचारल्या जायच्या, असं विचारलं जायचं. पण मित्रांनो, आजकालचा सगळा ट्रेंड जर बघितला, म्हणजे आता झालेली कंबाईन सीची जर एक्झाम जर तुम्ही विचारात घेतलीत, तर ही एक्झाम घेतल्यानंतर 40 पैकी जवळजवळ 22 मार्क्स जे होते, 22 ते व्होकॅब्लरीच्या सेक्शन्सवरती तुम्हाला दिसतात. व्होकॅब्लरी सेक्शन, मग त्याच्यामध्ये फ्रेजेस, इडम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, फ्रेझल व्हर्ब्स किंवा कॉम्प्रिहेन्शन असेल, या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर मित्रांनो, व्होकॅब्लरी शिक्षण इज अ मेजर कंटेंट फॉर एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. जर तुम्ही व्होकॅब्लरीचीच आपण तयारी केली नाही तर 100% आपण धोक्यात येऊ शकतो. आणि आता कारण झालं असं, 1984 पासून ज्यावेळा आयोगाने हे सगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली, लक्षात येते का बघा, तर ते ग्रामरचे सगळे जे कंटेंट आहेत ते कंटेंट विचारून विचारून आता सगळे जुने झालेत. तुमच्या लक्षात येऊ दे मी काय बोलायला लागलोय, की टेन्सवरचे प्रश्न असतील, ॲडजेक्टिव्हवरचे प्रश्न असतील, नाऊनवरचे प्रश्न असतील, मित्रांनो हे सगळे प्रश्न आता जुने होत गेले. तेच 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 तेच. मग आता आयोगानं किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्ही घेतलीत, अगदी तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, काय कोणतीही परीक्षा घ्या, तर मेजर कंटेंट ते काय वापरतात? व्होकॅब्लरी सेक्शन. आणि जर व्होकॅब्लरी सेक्शनवर प्रश्न विचारले तर आपली सगळी तारांबळ उडून जाते. ना आपल्याला शब्द माहिती असतात, ना आपण त्याची कधी तयारी केलेली असते. मित्रांनो, हा ट्रेंड थोडासा लक्षात घ्या. हा ट्रेंड आपल्याला विचारात घ्यावा लागेल. म्हणजे आज इंग्रजीच्या बॅचचं नाव द्यायचं असेल तर नाव असं द्यावं लागेल, व्होकॅब्लरी प्लस ग्रामर. आधी आपण देत होतो ते म्हणजे ग्रामर आणि व्होकॅब्लरी, पण आता मात्र ट्रेंड बदललेला आहे मित्रांनो. ग्रुप सीच्या एक्झाममध्ये जे काही 40 प्रश्न होते त्या 40 पैकी 22 प्रश्न व्होकॅब्लरीवर विचारले आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी घेतलेलं आहे, तुम्ही कदाचित बघितलं नसावं. मग त्या प्रश्नपत्रिकेतल्या शब्दांची तयारी करणं, म्हणजे असं नाही की बाबा तलाट्याला त्याच्यातली पॉइंट ब्लँक एक फ्रेज जी होती ती फ्रेज तुम्ही जर बघितली तर ती फ्रेज विचारली गेली कशासाठी मित्रांनो, इकडेही विचारले गेले. तलाट्याला जी फ्रेज विचारली गेली ती फ्रेज याही ठिकाणी मित्रांनो विचारली गेली. म्हणजे या बारीक सारीक गोष्टी मित्रांनो ज्यावेळा आपण बघायला चालू करतो त्यावेळेला अशा गोष्टी बघणं खूप गरजेची गोष्ट आहे, की जे सध्याचा परीक्षेचा ट्रेंड जर विचारात घेतला इंग्रजीच्या संदर्भातला, तर झुकतं माप जे आहे ते व्होकॅब्लरीला आहे. आणि आपण त्याची व्होकॅब्लरीच्या फ्रेजेस, इडम्स तयारी करायची म्हटली की आपलं कायम दुर्लक्ष होतं, आपण त्याकडे लक्षही देत नाही. मित्रांनो, ही तयारी जर आपण 5-6 महिने जर अशी करत गेलो, म्हणजे मी न्यूजपेपरमधले शब्द तुम्हाला आणून दाखवले किंवा एखाद्या स्टोरीमधले शब्द जर मी तुम्हाला वाचून दाखवले, तर हे मित्रांनो आपल्याला पर्पजली सगळं तयारी करावी लागणार आहे, पर्पजली. आणि जेव्हा तुम्ही हे 6 महिने सगळं तयारी करता त्यावेळा तुम्ही कॉम्पिटंट होता, तुम्ही सक्षम होता त्या गोष्टीला मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रामरचा भाग आकलनाचा भाग आहे, पण शब्दाचा भाग काय? शब्द कसे शिकता येतात? एखादी म्हणजे शाळा कॉलेजमधले तुमचे दिवस दाखवतो की तुमच्या शाळेमध्ये ज्यावेळा तुम्ही गेला होता त्यावेळेस शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजींनी तुम्हाला सगळी लिस्ट दिलेली होती आणि त्या लिस्टवरचे शब्द तुम्ही पाठ करत होता. पाठ केलेले शब्द मित्रांनो विसरून जातात. पण जर आपण त्या शब्दांची चर्चा करत गेलो तर तुम्हाला मी उदाहरणादाखल दाखवतो की, उदाहरण समजा त्यांनी एकदा प्रश्न असा विचारला होता, प्रश्नाचं स्वरूप बघण्यापूर्वी पण मला तुम्हाला विचारायचं हे आहे की मित्रांनो तुम्ही इंटरेस्टेड आहात का? कारण परीक्षेचं स्वरूप बदलतंय, व्होकॅब्लरीकडे सगळे प्रश्न आहेत आणि मग आपण व्होकॅब्लरीचीच तयारी करणार आहे. आपण फक्त ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, चेंज द व्हॉइस या सगळ्या गोष्टी बघत जाणार. आणि असे शब्द आले तर आपल्याला शाळा कॉलेजमध्ये ज्यावेळा आपण मित्रांनो शिकत होतो त्यावेळेला शब्द पाठ करत होतो. आणि पाठ सुद्धा आपण कसे केलेत हे तुम्हाला माहिती आहे का? बघा की तुम्हाला हा शब्द माहिती आहे कुठला? कॅप. मी थोडंसं तुमचं आकलन वाढवण्याचा मित्रांनो प्रयत्न करालोय बरं. बऱ्याच वेळा असं होतं की हा टाइमपास नव्हे तर आपली दिशा काय आहे, आपण तयारी कशी करायची आहे. तुम्ही प्रत्येक पेपर काढून बघितला तर तुम्हाला दिसतं व्होकॅब्लरीला महत्त्व आहे. तर व्होकॅब्लरी म्हणजे फार अवघड विषय नाही, त्याला आकलन नाही, फक्त त्याला चर्चा लागते. आणि चर्चा करत गेल्यानंतर हे सगळे शब्द आपल्याला यायला चालू होतील. ओके, माझा मुद्दा काय आहे बघा, माझं थोडंसं ऐकताय का बघा, की या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला कळायला चालू होईल. आपल्याला हा शब्द माहिती आहे कॅप, बरोबर. पण कॅप हा शब्द तुम्हाला शिकवलेला आहे, तुम्हाला हा शब्द शिकवला आहे स्नेक.
स्नेक म्हणजे काय, तर स्नेक म्हणजे तुम्हाला शिकवलंय, स्नेक म्हणजे साप, बरोबर. स्नेक म्हणजे साप हा शब्द मित्रांनो तुम्हाला शिकवलेला आहे, नो डाऊट, ओके. पण त्याच्या संदर्भात असणारा हा शब्द आपल्याला माहिती आहे का बघा. हा एक शब्द आहे हुड. हुड हा शब्द सापाच्या संदर्भात येतो मित्रांनो. आणि त्याने विचारलं होतं की जोड्या जुळवाला काही गोष्टी विचारल्या, इकडे प्राण्यांची नावं दिली आणि त्या प्राण्यांच्या संबंधात असणाऱ्या अवयवांची नावं दिली. मी काय बोलावले बघा, कसे प्रश्न आपले चुकतात. वास्तविकता आपल्याकडे कॅप आहे, कॅप. कॅपच्या समोरच्या भागाला हुड म्हटलं जातं. कॅपच्या समोरच्या भागाला हुड म्हटलं जातं. आणि साप जो असतो, साप जो फणा काढतो त्याला म्हटलं जातं हुड. म्हणजे मी काय बोलालोय कळू दे. त्यांनी प्रश्न असा तयार केला होता मित्रांनो, इकडे प्राण्यांची नावं दिली आणि या ठिकाणी त्यांनी दुसरे शब्द विचारले, ते प्राण्यांच्या संबंधात असणारे शब्द विचारले. म्हणजे मोराला काय असतो, पिसारा. आता पिसाऱ्याला शब्द कुठे माहिती आहे, बरोबर. साप हा हुड, म्हणजे टोपीचा असा जो समोरचा भाग असतो त्याला हुड म्हणतात आणि हाच शब्द वापरला जातो, तो सापाच्या फणा काढलेला शब्द आहे मित्रांनो, हुड. ओके. कोंबड्याला काय असतो, तर कोंबड्याला तुरा असतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हा शब्द मित्रांनो PSI ला विचारलेला शब्द आहे मित्रांनो. PSI ला 2009ची प्रश्नपत्रिका काढून बघा, तर त्याच्यात हा शब्द विचारलाय त्यांनी, योग. योग हा शब्द विचारलाय मित्रांनो. आता प्रॉब्लेम असे आहे की हा शब्दच आपल्याला कधी आपण बघितलेला नाही. वास्तविकता वापरातला शब्द आहे, प्राण्याशी संबंधित शब्द आहे, की त्यांनी प्रश्न असा तयार केला होता की हा शब्द कोणत्या प्राण्याशी निगडीत आहे. आणि त्यांनी खाली 4 प्राण्यांची नावं सुद्धा दिलेली होती. डॉग दिलं होतं, पिकॉक दिलं होतं, हेन दिलं होतं, ऑक्स दिलं होतं, असे नावं दिली. पण मला काय म्हणायचं की मला हा शब्दच माहिती नसेल तर खालचे प्राणी कळून तरी काय उपयोग आहे तुम्हाला. मित्रांनो, मी आर्टिकल शिकवा लागलोय, पण महत्वाचा मुद्दा मी तुमच्याशी चर्चेला घ्यायला लागलोय. मुद्दा हा आहे मित्रांनो की आयोगाचा पत्रिका तयार करण्याचा जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न पूर्णपणे व्होकॅब्युलरीकडे गेलेला आहे. टेटच्या एक्झाममध्ये 15 जे प्रश्न आहेत त्यातले 7 ते 8 प्रश्न व्होकॅब्युलरीवर आहेत. अशा वेळेला मित्रांनो तुम्ही काय करणार आहात, ग्रामर किती करणार आहात. पण लक्षात घ्या, या शब्दांची तयारी आपण जाणीवपूर्वक करत जाऊ. ज्यावेळा ते बघत जाऊ 100% असे शब्द यायला, आणि याला डोकं नाही लागत, याच्याची फक्त चर्चा पाहिजे. पण मुलांचा प्रॉब्लेम मित्रांनो हा आहे की या चर्चेलाच माणसं तयार होत नाहीत, ही चर्चा ऐकायला तयार नाही आहेत. कारण त्यांना वाटते की ग्रामर शिकलं म्हणजे इंग्रजी येईल. पण मित्रांनो, आयोगाला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ते भाषेच्या संदर्भात. आणि भाषा कशावर चालते मित्रांनो, भाषा चालते शब्दांवर. ग्रामर इज द सिंगल पार्ट, एक भाग आहे तो, एक भाग. पण भाषा जी चालते ती शब्दांवर चालते. मराठी तुमचं उत्तम आहे याचं कारण काय की तुम्हाला त्याचे शब्द येतात. आणि दुर्दैव काय बघा की आपण अगदी 4थी पासून इंग्रजी शिकायला चालू करतो. आज आपलं 20-22 वर्ष झालेलं आहे, तरी सुद्धा हे येत नाही. पण दुसरी एक गोष्ट तुमच्या मी लक्षात आणून देतो, कोणत्याही खेड्यातलं 4 वर्षाचं मूल मराठी भाषा उत्तम शिकतं. 4च वर्ष लागतात. म्हणजे एखादी भाषा शिकायला माणसाला 4 वर्ष लागतात, बरोबर. त्या 4 वर्षाच्या मुलाला, लहान मुलाला सुद्धा मराठी यायला चालू होतं. पण गेली 22 वर्ष मी प्रयत्न करावले इंग्रजी शिकण्याचा, आणि इंग्रजी मात्र मला काही येत नाही. याचा अर्थ काहीतरी चुका लागले एवढं तरी कळायला पाहिजे. मित्रांनो, ग्रामर शिकण्यापेक्षा आता शिकणं गरजेची गोष्ट आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, फ्रेझल वर्ब, त्याचे वापर, या सगळ्या गोष्टी बघत जाणं खूप मित्रांनो गरजेची गोष्ट आहे. कारण 70% ते 60% वेटेज जे आहे ते भाषेच्या संदर्भात आणि ह्या व्होकॅब्युलरीच्या संदर्भात मित्रांनो तुम्हाला दिसायला चालू होतं. म्हणून या सगळ्या गोष्टी बोलायला लागलोय. आता या शब्दाविषयी मी बोलत होतो आणि हा शब्द तुमच्या काय लक्षात येतोय का बघा. म्हणजे आज मला एक शब्द कळाला, हुड म्हणजे काय, सापाचा फणा, राईट. आता योक हा शब्द कोणासाठी वापरला जातो, तर हा शब्द तुम्हाला माहिती असावा बघा, ऑक्स. ऑक्स म्हणजे काय सांगा, ऑक्स म्हणजे बैल. बैलाच्या संदर्भात योक हा शब्द वापरला जातो. आणि हा परीक्षेला PSI ला विचारलेला आहे शब्द, PSI ला. मित्रांनो, जर मग ह्याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे मित्रांनो जू. बैलाच्या मानेवर जे दिलं जातं त्याला जू म्हणतात, आणि हा शब्द या प्राण्याशी संबंधित आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की व्होकॅब्युलरी शिकणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. शिकणं म्हणजे त्याची चर्चा करत जाणं. ती चर्चा तुम्हाला परीक्षेला उपयोगी ठरेल. ग्रामर तर आपल्याला बघायलाच हवं आणि ते आपण बघतच जाणार आहोत. पण मुद्दा हा आहे की असे शब्द येणं, अशा शब्दांची दररोज काही ना काही चर्चा करणं, त्या चर्चेतून स्वतःला समृद्ध करणं, म्हणजे ती भाषा येणं. आणि मग पेपरमध्ये किंवा एक्झाममध्ये आलेले प्रश्न मित्रांनो तुम्हाला सुटताना दिसतील.
पुन्हा एकदा या गोष्टी मी रिपीट करालोय मित्रांनो की आयोगाचा पूर्ण पॅटर्न व्होकॅब्युलरीकडे चाललेला आहे. व्होकॅब्युलरी आपल्याला यावी लागेल. अवघड याच्यात काहीच नाही, फक्त तुम्हाला उत्तम शिक्षक हवा की जो शिक्षक हे सगळं तुमच्याशी बोलत राहील, तुमच्याकडून ते करून घेणारा शिक्षक हवा. आणि मित्रांनो, आपण या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी न्यूजपेपर वाचून दाखवेन, मी एखादी गोष्ट सांगेन, त्याच्यातून त्या शब्दाची मित्रांनो तयारी होताना तुम्हाला दिसेल. कारण आवाका जर तुम्हाला वाढवायचा असेल तर अशा लेक्चरची गरज आहे की जेणेकरून तुम्हाला हा शब्द माहिती आहे कोणता. मी पुन्हा पुन्हा सांगत राहतोय मित्रांनो, याचं कारण असं की आपलं नॉलेज चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला इंग्रजी अवघड का जातं. याची कारणं जर बघत गेलात, आर्टिकल नावाचा मित्रांनो चॅप्टर आहे, त्याच्यावरचे प्रश्न पुढे आहेत, ते तर मी बोलणारच आहे. पण मुद्दा माझा गंभीर एवढ्यासाठी आहे की फक्त आर्टिकल्स आणि ग्रामर आल्यामुळे तुमचे मार्क्स वाढणार नाहीत, व्होकॅब्युलरी आली तरच वाढतील. मी काय बोलालोय बघा, नवीन शब्द तुमच्या कानावर टाकालोय, नवीन शब्द मी तुम्हाला दाखवत जाणार आहे, ते शब्द ऐकत चला, जेणेकरून अशा गोष्टी तुम्हाला काय ठरतील, उपयोगी ठरतील, ज्या परीक्षेला अत्यंत गरजेच्या आहेत. मी समजा शब्द लिहिला रिव्हर, कोणता शब्द आहे, मी रिव्हर असा शब्द लिहिला. रिव्हर हा शब्द तर तुम्हाला माहित आहे, रिव्हर म्हणजे नदी, अगदी सोपा शब्द रिव्हर शब्द मी लिहिला. पण मी त्याला दुसरा शब्द जर असा लिहिला ओढा. आता ओढ्याला आपल्याला शब्दच मित्रांनो माहित नसतो. ओढा, ओढ्याला किती लोकांना तुमच्यापैकी शब्द माहिती आहे सांगा. तुम्ही म्हणाल याला स्मॉल रिव्हर. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ह्या बारकाईच्या गोष्टी कधी बघितलेल्याच नाहीत. याला म्हटलं जातं ब्रूक. काय म्हटलं जातं? ब्रूक. मग मित्रांनो, असा शब्द प्रश्नपत्रिकेत ज्या वेळा दिसतो, त्याचा अर्थ ज्या वेळेला आपल्याला विचारला जातो, त्यावेळेला तुम्ही काय करणार, अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी देणार आहात. म्हणून मी सतत सांगतोय मित्रांनो की अशा शिक्षकाची तुम्हाला गरज आहे, ज्याचा इंग्रजीवर भाषा म्हणून त्याच्यावर कमांड असणं खूप गरजेची गोष्ट आहे. फक्त ग्रामर शिकवणारा गुरुजी या ठिकाणी कामाला येणार नाही, कारण फ्रेजेस, इडम या चर्चेतून घ्याव्या लागतात. आज मित्रांनो मला नवीन शब्द कळाला, योग म्हणजे काय सांगा. तर योग म्हणजे काय सांगा, जू, आणि हे कुणाशी संबंधित आहे, ऑक्स. मला सांगा हुड हा शब्द कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे, स्नेक. मग हुडचा अर्थ काय आहे सांगा, याचा अर्थ आहे मित्रांनो फणा. आणि हा शब्द टोपीच्या संदर्भात येतो. टोपीला जे काय समोर अशा पद्धतीनं जो भाग आलेला असतो त्याला हुड म्हटलं जातं. मित्रांनो, शिकण्यासारखं असं बरंच आहे आणि मी तुम्हाला शिकवायला येत नाही मित्रांनो, मी तुमच्याशी गप्पा आणि चर्चा करायला येत राहतो. ही चर्चा तुम्हाला तुमची भाषा समृद्ध करायला उपयोगी ठरेल, कारण हे समृद्ध होणं म्हणजे मग त्या भाषेच्या अनुषंगानं आपण काही करत जाणं असा त्याचा अर्थ होतो. कदाचित काही विद्यार्थ्यांना हे सगळं बोरिंग सुद्धा वाटू शकतं, यातलं काय परीक्षेला येतं. पण मित्रांनो, हेच परीक्षेला येतं, याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कारण माणसाला भाषा यावी लागते, तर हे शब्द सगळे यायला लागतील. मित्रांनो, परीक्षेला आलेले परवाची जी प्रश्नपत्रिका आहे त्या संदर्भात मी थोडंसं बोलेन की त्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय शब्द आलेत ते तुम्हाला सांगतो. हे मित्रांनो एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला आपण हे सगळं बघत जातो त्यावेळेला त्या शब्दांना स्पर्श करणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर आपण हे शब्दच शिकलो नाही तर 100% तुम्ही अडचणीत येणार आहात. फक्त ग्रामरवर तुमचे इंग्रजीचे मार्क 100% वाढत नाहीत, त्यासाठी पॅटर्न आपल्याला बदलायला हवा, कारण 70% प्रश्न आयोगाचे सगळे शब्दावरती राहतात आणि इथं आपल्याला सगळ्यात मोठी अडचण येते. शब्द काय आहेत बघा, मी समजा इथं एक शब्द लिहिला परवाच्याच परीक्षेमध्ये आलेला आणि मग त्या प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बघूया. एक शब्द लिहिलाय, मुद्दाम यासाठी मी तुमचा वेळ घ्यायला लागलोय. याचं कारण असं मित्रांनो, कारण हे येणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. झेनिथ काय शब्द आहे बघा, झेनिथ. आता हा शब्द जर बघितला तर झेनिथ हा शब्द बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, हा शब्द कुठे गेलाय का. झेनिथ हा शब्द एका कम्प्युटरची कंपनी होती, त्याच्यात सुद्धा हा शब्द वापरला होता, झेनिथ. झेनिथ या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो ॲट द टॉप. याचा अर्थ होतो ॲट द टॉप, म्हणजे वरचा जो शिखर जे असतं त्याला म्हटलं जातं झेनिथ. ओके, याला दुसरा शब्द वापरू शकता, तो म्हणजे अपेक्स. काय शब्द आहे, अपेक्स. अपेक्स मध्ये सगळ्यात शेवटचा बिंदू ज्याला म्हटलं जातं अपेक्स. म्हणजे मला काय, आणि याच्यातून यांनी फ्रेज मित्रांनो विचारली, परीक्षेला आलेल्या गोष्टी घ्यायला, झेनिथ ऑफ पॉवर. ओके, झेनिथ ऑफ पॉवर असं म्हटलेलं आहे बघा, झेनिथ ऑफ पॉवर.
हे परवाच्या परीक्षेला विचारलंय, याचा अर्थ त्याने विचारलाय, झेनिथ ऑफ पॉवरचा अर्थ विचारलाय. आता हे आपल्याला झेनिथच माहित नाही तर तुम्ही याचा अर्थ काय सांगणार. झेनिथचा अर्थ मित्रांनो आहे टॉप, आणि याने याच्यात पर्याय दिलेला आहे बघा, टॉप पोझिशन. तुम्हाला मित्रांनो मी काय बोलायला लागलो हे कळतंय का बघा, की चर्चा ही अशा पद्धतीने व्हावी लागते. आता आज एक शब्द कळाला बाबा, हळूहळू आपण सुरुवात केली. झेनिथला समांतर शब्द तुम्हाला अपेक्स कळाला. तुम्हाला इंटरेस्ट आहे का मित्रांनो अशा गोष्टी ज्या मी तुमच्याशी बोलालोय, की 60% सगळे प्रश्न तुम्हाला हे अशा पद्धतीने व्होकॅब्युलरीवर जातात आणि इथं आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणून दररोज अशा चर्चेतून मित्रांनो आपण शब्दांना सामोरं जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. एक वही आणि एक पेन घेत चला, जेणेकरून ज्या ज्या चर्चेतून ज्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या डिक्टेट करत चला. याचं कारण असं की हेच सगळे शब्द कुठं ना कुठंतरी परीक्षेला तुम्हाला येताना दिसणार आहेत. आणखी एक त्याने शब्द विचारला, मी मुद्दाम या सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय मित्रांनो, कारण मी नाही बोललो तर तुमच्याशी कोणीच बोलणार नाही. टप्प्याटप्प्याने कमेंट जरूर करा की ही लेक्चर आवडत नसतील तर आपण गुरुजी बदलू. मी पुन्हा एकदा सांगतो, माझी लेक्चर जर तुम्हाला आवडत नसतील तर 100% आपण गुरुजी सुद्धा बदलू, कारण तुमचं नुकसान करावं यासाठी तर मी बोलत नाही. लक्षात आलं, तुमचं नुकसान व्हावं यासाठी तर मी बोलत नाही. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की गुरुजी आउट ऑफ द वे जाऊन सिलेबसला नसणारं सगळं शिकवायला लागलाय. असं नाही आहे. मुळात या सगळ्या शब्दांना तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे. त्यासाठी मी हळूहळू तुमची तयारी करून घ्यायला लागलोय. एक गोष्ट लक्षात येते का बघा, इथे एक शब्द त्याने विचारलाय, अनइनहॅबिटेबल. शब्द कसा आहे बघा, की हा मुळात शब्द आहे इनहॅबिटंट. या शब्दातून हा शब्द मित्रांनो तयार होतो, अनइनहॅबिटेबल. इनहॅबिटेबल हा शब्द आहे, इनहॅबिटेबल. याला आ लागलेला आहे प्रत्यय, हा प्रिफिक्स लागलेला आहे, अनइनहॅबिटेबल. याचा अर्थ मित्रांनो त्याने विचारलाय, मूळ शब्द जो आहे हॅबिटन्स, ओके, इनहॅबिटन्स असा शब्द आहे मित्रांनो. हा शब्द मूळ शब्द आहे इनहॅबिटन्स, त्याच्यातून त्याने शब्द तयार केला इनहॅबिटेबल. इनहॅबिटेबल या शब्दाचा अर्थ आहे राहण्यासाठी योग्य जागा. यस, याचा अर्थ आहे राहण्यासाठी योग्य जागा. बघा, याचा अर्थ आहे राहण्यासाठी योग्य जागा. आणि अनइनहॅबिटेबल याचा अर्थ होतो जे राहण्यासाठी योग्य नाही ते. यातनं तिसरा शब्द तयार होतो इनहॅबिटन्स. इनहॅबिटन्स या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे मूळचे रहिवासी. मग इनहॅबिटन्स हा शब्द मी लिहिला, जस्ट अ मिनिट, या बोर्डचा एक प्रॉब्लेम. इनहॅबिटन्स या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे मूळचे रहिवासी. कित्येक नवीन शब्दांची मित्रांनो आपण चर्चा करत चाललोय, कित्येक नवीन शब्द तुम्हाला मी दाखवा लागलोय, की अशा पद्धतीनं मित्रांनो ज्या वेळेला मी म्हणेन प्रश्नपत्रिकेची तयारी होते, व्होकॅब्युलरीची तयारी होते, त्यावेळेला पेपर आपल्याला सोपा जातो आणि त्यावेळेला आपण अपेक्षा करू शकतो की माझे मार्क्स इतर मुलांच्या पेक्षा कमीत कमी 6 ते 7 मार्कांचं लीड आपण घेऊ शकतो. कारण पॅटर्न पूर्णपणे बदलत चाललेला आहे. व्होकॅब्युलरी सेक्शन आपल्याला स्ट्रॉंगच ठेवावं लागेल आणि ही गोष्ट 2 दिवसाची आणि 3 दिवसाची नसून सातत्याने या गोष्टी, बरं हे ऐकत जायचं, हे पाठ करायचं आहे का, हे ऐकत जायचं आहे. हो, इनहॅबिटन्स मूळचे रहिवासी हा शब्द सुद्धा STI ला विचारला, इनहॅबिटन्स, आणि त्याच्यातूनच हा दुसरा शब्द त्यांनी काढला, तो म्हणजे अनइनहॅबिटेबल. राहण्यासाठी योग्य जागा असेल तर इनहॅबिटेबल, आणि अन हा शब्द निगेटिव्ह आहे. अनइनहॅबिटेबल याचा अर्थ होतो राहण्यासाठी जो योग्य जागा, अनसुटेबल फॉर लिव्हिंग. इथं दिलेलं आहे बघा, अनसुटेबल फॉर लिव्हिंग. परवा दिवशी झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मित्रांनो आपण करालोय. हे विश्लेषण एवढ्यासाठी करा लागलोय की व्होकॅब्युलरी किती मार्काला आहे आणि ग्रामर किती मार्काला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा याचा संभ्रम असतो की ग्रामर आलं म्हणजे झालं नाही. हे जवळजवळ 60% आहे आणि हे जवळजवळ 40% तुम्हाला दिसतं. याचा अर्थ ग्रामर फक्त शिकून आपले मार्क्स वाढणार नाहीत. या शब्दांची मित्रांनो आपल्याला चर्चा तर करावीच लागेल. मित्रांनो जरूर कमेंट करत चला, सांगत चला की बरं ही लेक्चर्स तुम्हाला उपयोगी होतात का नाही. हे सतत सांगायला लागलोय. याचं कारण असं की रिझल्टला धरून आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. काही शब्द विचारलेले पुन्हा एकदा सांगतो. ग्रामर इज व्हेरी इझी, ग्रामर इज व्हेरी इझी अँड व्होकॅब्युलरी इज मोर इझी दॅन ग्रामर.
लक्षात ठेवा, व्होकॅब्युलरी तर त्याहीपेक्षा सोपी भाग आहे, कारण त्यात आकलनाचा मुद्दा काही नाही, फक्त तुम्हाला ऐकत जायचं आहे. इनहॅबिटन्स याचा अर्थ आहे मूळचे रहिवासी, आणि अनइनहॅबिटन्स म्हणजे राहण्यासाठी अयोग्य नसणारी जागा, त्याला म्हटलं जातं अनइनहॅबिटन्स, राहण्यासाठी जी जागा योग्य नाही ती. प्रश्नपत्रिका मित्रांनो जरूर बघा. मी सतत मुलांना या गोष्टी सांगत असतो की जर तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा असेल तर आयोगाच्या रिसेंटच्या सगळ्या प्रश्नपत्रिका काढा, त्यात ग्रामरवर किती प्रश्न, व्होकॅब्युलरीवर किती प्रश्न हे एकदा जज करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. कारण तोपर्यंत तुम्हाला ते कळणारच नाही की समोरचा माणूस किती महत्त्वाचं बोलायला लागलेला आहे. काही शब्द, जे शब्द मी तुम्हाला सांगणार आहे हे सतत कायम आलेले आहेत. काय बघा, अरे मला माहीत नाही तुम्ही इंटरेस्टेड आहात का, पण लक्षात घ्या याशिवाय रिझल्ट येणं शक्य नाही. शब्द काय आहे बघा, मी आर्टिकलचे काही प्रश्न घेणारच आहे. आर्टिकल्स तर मी शिकवायलाच लागलोय, त्यामुळे त्याचे प्रश्न माझ्याकडे तयार आहेत, ते तर मी घेणारच आहे. बघा काय शब्द त्यांनी विचारलाय. परवाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ग्रुप सी ची एक्झाम झाली, त्याच्यातला हा शब्द आहे फॅटॅलिस्ट. काय शब्द आहे बघा, कॉमन शब्द आहे मित्रांनो फॅटॅलिस्ट. हे फॅटॅलिस्ट म्हणजे काय तर मित्रांनो कायम लक्षात ठेवा, IST ज्या वेळेला लागतं, हे जे IST आहे ना, हे IST ज्या वेळेला लागतं त्यावेळेला ती व्यक्ती असते किंवा तो माणूस असतो. जसं सोशलवरून तयार होतं सोशलिस्ट, IST. लक्षात घ्या हा माणूस आहे. पण मला मूळ शब्द तर माहिती पाहिजे की फॅटॅलिस्ट मध्ये मूळ शब्द आहे फेट. हा शब्दच काही लोकांना माहिती नसतो. फेट म्हणजे काय तर मित्रांनो हे फेट म्हणजे नशीब. फेट म्हणजे काय सांगा, नशीब. नशिबासाठी मित्रांनो हा शब्द वापरला जातो फेट. मग मला आता कळायला सोपं जाईल. हा शब्द कितवीला आहे, अगदी 8वी 9वी 10वीच्या पुस्तकात जरी बघितलात तरी सुद्धा मित्रांनो हा शब्द तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून सांगत राहतोय फेट हा शब्द आहे आणि त्याच्यातून हा शब्द तयार झाला फॅटॅलिस्ट. ज्या माणसाचा कशावर विश्वास आहे, ज्याचा दैवावर विश्वास आहे त्याला म्हटलं जातं फॅटॅलिस्ट. आणि मित्रांनो इथं त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा की द पर्सन हू बिलीव्स इन फेट. जो माणूस कशावर विश्वास ठेवतो, दैवावर विश्वास ठेवतो, नशिबावर विश्वास ठेवतो, त्याला म्हटलं जातं मित्रांनो फॅटॅलिस्ट. हा शब्द आपल्याला अत्यंत महत्त्वाचा. आता एक शब्द त्याने विचारलाय, म्हणजे मी हे सगळे शब्द का बोलतोय माहिती आहे का, हे सगळ्या परीक्षांना मित्रांनो उपयोगाचे आहेत. ग्रामर इज द वन पार्ट. मी पुन्हा 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 जीव तोडून हे सगळं का सांगतोय माहिती आहे का, की या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की या गोष्टी आल्या तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही रँकला याल. याचं कारण असं, शब्द आपल्याला संपत्तीसारखे वाटावे लागतात. आज नवीन शब्द कळाला, हुड म्हणजे सापाचा फणा, ओके, योक म्हणजे बैलाच्या मानेवर दिलेलं जू. मला हा शब्द कळाला, फेट म्हणजे नशीब, त्याच्यातून शब्द तयार झाला फॅटॅलिस्ट. IST लागल्यानंतर हा माणूस तयार होतो. अशा बारीक 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 चर्चेच्या गोष्टी ज्यावेळा मित्रांनो मी बोलत जातो त्यावेळा ही चर्चा तुमची भाषा समृद्ध करून टाकते. हे समृद्ध ज्यावेळा होतं त्यावेळा मी म्हणेन आपला पेपर सोपा होतो. पुन्हा सांगालोय आयोगाचा पॅटर्न पूर्ण बदलत चाललेला आहे. सगळं झुकतं माप व्होकॅब्युलरीला आहे. ग्रामरचे 8-10 प्रश्न असतात, बाकी कॉम्प्रिहेन्शन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड, होमोनिम्स, हे सगळे शब्द तुम्हाला दिसायला चालू होतात मित्रांनो. म्हणून मी सतत ग्रामरच्या आधी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची चर्चा दररोज 10 ते 15 मिनिटं मित्रांनो करत जाणार आहे, कारण यानंच तुमचा रिझल्ट येताना दिसणार आहे. एक शब्द त्याने विचारला आहे, तो शब्द थोडासा मी विस्तृत करून सांगतो तुम्हाला. एस्केप. काय शब्द आहे बघा, एस्केप. मित्रांनो तुमच्यापैकी कोणाचं फिजिक्स असेल, कोणाचं काय झालं असेल, फिजिक्स झालंय का बघा, फिजिक्सला कोण होतं का, किंवा सायन्सकडून कोण असेल तर एस्केप हा शब्द अत्यंत महत्त्वाचा शब्द. हा शब्द शाळा कॉलेजमध्ये असताना मलाही गेला होता. एस्केप, द ग्रेट एस्केप असं एक आलं होतं. काय, द ग्रेट एस्केप. ओके, हा एक धडा होता मला मित्रांनो, द ग्रेट एस्केप. एस्केप या शब्दाचा अर्थ फिजिक्समध्ये येतो. एस्केप फिलॉसिटी असं शब्द वापरला जातो. एस्केप फिलॉसिटी. आकाशात उपग्रह सोडण्यासाठी एका विशिष्ट वेगाची गरज त्या उपग्रहाला असते, त्यावेळा त्या वेगालाच नाव दिलेलं आहे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप म्हणजे सुटका करून घेणे. काय करून घेणे, सुटका करणे. स्वतःची ज्यावेळा सुटका केली जाते त्यावेळा हा शब्द वापरला जातो एस्केप. त्याच्यातून बऱ्याचशा फ्रेजेस तयार, नॅरो एस्केप ही सुद्धा एक फ्रेज तयार होते. नॅरो एस्केप, थोडक्यात बचावणे, वाचणे.
एस्केप म्हणजे सुटणे. मित्रांनो कित्येक बोलता येण्यासारखे इतकं प्रचंड आहे की मी तासन तास या गोष्टीवर बोलू शकतो मित्रांनो, कारण भाषा समृद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ग्रामर तर येईलच, पण हे शब्द ज्याला आले त्याला अशा गोष्टी येणं सोपं जाईल. हा विचारलेला शब्द मित्रांनो कालच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिसतो, एस्केपिस्ट. बघा, एस्केपिस्ट असा शब्द आहे मित्रांनो. हा एस्केप वरून तयार, एस्केपिस्ट. मगाशी बोललो बघा की IST लागल्यानंतर हा माणूस तयार होतो, हाही आता माणूस तयार झालेला आहे, एस्केपिस्ट. आता एस्केपिस्ट म्हणजे हा कोण माणूस आहे? एस्केप तर तुम्हाला माहित झालं की सुटका करून घेणे. जो माणूस सुटका करून घेतो, सुटका करून घेतो त्याला मराठीत मित्रांनो, हा मराठी तुमचं पक्का आहे का बघा, त्याला म्हटलं जातं पलायनवादी. काय शब्द आहेत मित्रांनो, किती गोष्टी बोलता येतील. पलायनवादी म्हणजे जरा काहीतरी संकट आलं की त्या संकटाकडे पाठ फिरवणारा माणूस, त्याला म्हटलं जातं एस्केपिस्ट. आणि इथं त्याने पर्याय मित्रांनो दिलेला आहे बघा, वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी. वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी. जे रियालिटी आहे त्या रियालिटीला सामोरं न जाणारा माणूस, त्याला म्हटलं जातं पलायनवादी. आणि हे आहे एस्केपिस्ट. मूळ शब्द आहे एस्केप. एस्केप हे मित्रांनो काय आहे सांगा, हे वर्ब आहे. कित्येक नवीन गोष्टी मित्रांनो मी तुमच्याशी बोलायला लागलो. हे बोलत असताना तुमची भाषा समृद्ध व्हावी यासाठी हे सगळं चालू आहे. आयोगाचा असणारा पॅटर्न ज्या माणसाला कळतो त्याला मग मी हे म्हणेन की माझ्या सोबत ज्यावेळा असता त्यावेळा एक नोटबुक घ्या, पेन घ्या. हे सगळं जे बोला लागलो हे शब्द आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेला तुम्हाला दिसतील. आणि मुद्दा हा आहे की तुमची एक नजर तयार होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय सांगा, नजर. शब्दाकडे बघावं कसं, शब्द तयार कसे होतात आणि शब्दांना प्रत्यय कसे लागतात, हे IST कसं लागतं, या या सगळ्या गोष्टी मित्रांनो कळायला चालू होतील. शब्दांची चर्चा मित्रांनो आजपासूनच आपण चालू करणार आहोत, कारण कालचा पेपर बघितल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की 100% म्हटलं की या सगळ्या गोष्टींची मित्रांनो तुम्हाला प्रचंड गरज आहे. कारण तुमचा रिझल्टच येऊ शकत नाही जर तुमच्याकडे शब्द नसतील तर. आणि मग आपण शिकलो काय आणि झालं काय असं होण्यापेक्षा याची तयारी दररोज 10-15 मिनिटं आपण करत जाऊ. शब्दांवर आलेल्या शब्दांवर मी सतत बोलत राहीन. आणि समजा तुम्हाला हे कळत नसेल किंवा माझं लेक्चर तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर तुम्ही गुरुजी बदलू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आमच्या मॅनेजमेंटला सुद्धा सांगू शकता की बाबा गुरुजी बदला, कारण हा गुरुजी काय आपल्याला उपयोगाचा ठरत नाही. देर इज अ नो शॉर्टकट ॲट ऑल. शब्दाला कुठला शॉर्टकट आणाल, त्याला शॉर्टकट नाही. हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला चालू होतील. मी या शब्दांविषयी मात्र सतत तुमच्याशी चर्चा करत जाणार आहे. यस, माझ्या मते ही गोष्ट तुम्हाला कळालेली आहे की शब्दांच्या संदर्भात परवाच्या झालेल्या ग्रुप सीच्या परीक्षेमधले असे बरेच शब्द आहेत. मी 5 तास बोलेन या सगळ्या शब्दांवर, पण काय आता सध्या ग्रामरचा शिक्षण चालू आहे. हळूहळू टप्प्याटप्प्यानं या गोष्टी मी तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे. एका प्रश्नांकडे जाऊ मित्रांनो. आपण आर्टिकलचे प्रश्न बघायला लागलोय आणि आर्टिकल्स मधले प्रश्न बघत असताना कॉमन आलेली परीक्षेची उदाहरणं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. परीक्षेला आर्टिकल्सवर आलेले प्रश्न मित्रांनो आपण आज बघणार आहोत. त्याचा पहिला भाग आहे. बरीच उदाहरणं आहेत, 150 उदाहरणं आहेत, पण आज आपण सुरुवात करू. जे शिकवले ते परीक्षेला कशा पद्धतीनं प्रश्न आलेत त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. बघा, प्रश्न इथं मी दिलेला आहे, हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. ओके, आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही आर्टिकल कोणतं वापर, ॲन, द का नो आर्टिकल. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला कळते चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. अल्बर्ट कॅमस वॉज डॅश युरोपियन जीनस. 4 पर्याय मित्रांनो दिलेत तुम्हाला, तर आर्टिकल वापरावं लागेल. जीनियस असा शब्द आहे मित्रांनो. हा शब्द बघितल्यानंतर हे नाव नाही, पण इथं उच्चार बघा, युरोपियन. यन उच्चार होतो. कशानं उच्चार होतो? यन उच्चार होतो मित्रांनो, हे कळालं पाहिजे. आणि हा जर यन उच्चार होत असेल तर 100% आपल्याला काय वापरता येणार नाही, 1 नंबर ॲन तर वापरता येणार नाही. नो आर्टिकल तर येणार नाही, कारण हे नाव नाही. हे तर ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे अल्बर्ट कॅमस वॉज इथं समोर तर फ्रेज किंवा क्लॉज काहीही नाही. त्यामुळे तुमचं उत्तर मित्रांनो काय असणार आहे सांगा, युरोपियन जीनियस. साध्या लॉजिकच्या गोष्टी आहेत. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे येणार आहे ई. का बरं? हे कॉमन नाउन इथं तुम्हाला दिसतंय. या ठिकाणी युरोपियन हा शब्द दिसतोय, पण उच्चार मात्र कशासारखा होतोय सांगा,
कॉन्सोनंट साऊंडनं उच्चार होतोय, या ठिकाणी उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे 2 नंबर. अल्बर्ट कॅमस वॉज अ युरोपियन जेनियस. जेनियस या शब्दाचा अर्थ कदाचित तुम्हाला माहिती असावा. जेनियस म्हणजे हुशार माणूस, अशा माणसासाठी शब्द वापरला जातो. पुढचा प्रश्न बघा, असाच प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. ओके, आय गेव द बेगर. आता बेगर हा शब्द तुम्हाला गेलाय का? बेगर, व्हॉट इज बेगर? बेगर म्हणजे काय? तर बेगर या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे भिकारी. आय गेव द बेगर 1 रुपी कॉइन. आता 1 रुपी कॉइन म्हटलंय आणि तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. पुन्हा एकदा तुम्ही उच्चाराकडे गेलात तर याचं उत्तर अगदी सहज येतं, 1 रुपी कॉइन. इथं कळतंय आपल्याला हे तर कॉमन नाऊन आहे, सिंग्युलर आहे, पण उच्चार बघा, याचा उच्चार मित्रांनो दिसतोय व सारखा. कशासारखा दिसतोय? व सारखा. आणि व हा जो आवाज आहे हा कॉन्सोनंट आहे का वोवेल आहे? तर हा मित्रांनो तुम्हाला दिसतोय कॉन्सोनंट साऊंड. जरी हे ओ असलं तरी सुद्धा आवाज कशासारखा? कॉन्सोनंट व्यंजनासारखा. मग अ वापरावं का ॲन? मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय वापरावं लागेल? अ. जरी हे अक्षर असलं वोवेल साऊंड, वोवेल असला तरी सुद्धा उच्चार कशासारखा होतो आहे? व्यंजनासारखा होतोय. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागेल काय सांगा? अ वापरावं लागेल. मित्रांनो या साध्या लॉजिकच्या गोष्टी जरी कळाल्या तरी अशा प्रश्नांची उत्तर, आणि हे सगळे परीक्षेला आलेले प्रश्न बघावे आपण, वेगवेगळ्या परीक्षेला आलेले प्रश्न. या ठिकाणी हा कॉन्सोनंट साऊंड आहे. स्वर जरी वाटत असला तरी उच्चार त्यासारखा होत नाही, वचा उच्चार होतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागणार आहे अ. एक पुढचा प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे बघा. आता या प्रश्नाकडे गेल्यानंतर तुमचं उत्तर मित्रांनो काय असावं? ही इज डॅश पेंटर ऑफ द डे. आता अ अँड द ज्या वेळेला तुम्ही बघता तुम्हाला याच्या पाठीमागं आर्टिकल वापरायचं आहे. पेंटरच्या पाठीमागं तुम्हाला काय वापरायचं आहे? आर्टिकल वापरायचं आहे. मग आता त्या पेंटरच्या पाठीमागं जर आर्टिकल वापरायचं असेल तर समोर काय दिसतंय बघा? ऑफ द डे. पाठीमागचे सगळे लेक्चर्स तुम्ही काढून बघितलात तर याच्यासाठी मी एक शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे फ्रेज. काय शब्द वापरला आहे? फ्रेज. प्रिपोजिशनच्या नंतर अशी फ्रेज दिसते त्यावेळेला हे नाऊन निश्चित होतं, आणि नामाच्या समोर अशी फ्रेज दिसते त्यावेळेला मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो पाठीमागचे नियम जर तुम्ही काढून बघितलेत तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय वापरावं लागणार आहे सांगा? द. कारण समोर काय आलेले आहे सांगा? फ्रेज आलेले आहे. फ्रेज. वाक्यामध्ये ज्या वेळेला नामाच्या समोर अशी फ्रेज दिसते 100% त्याच्या पाठीमागं आपल्याला काय वापरावं लागणार आहे? द. पाठीमागचे 2-3 एपिसोड जर तुम्ही बघा लागलात तर 100% अशा पद्धतीची उत्तरं आपल्याला काढता. आणि काही कमेंट आलेत त्या थोड्याशा वाचून बघतो. काय कमेंट आहेत बघूया. कमेंट मला दिसत नाही. घ्या सर ओक्याब. यस इंटरेस्टेड सर. यस सर. वा, कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, सगळ्यांनी कमेंट्स केलेले आहेत मला की असं शिकवत राहा. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो हे सगळं तुमच्यासाठी करतोय बरं. एक गोष्ट लक्षात घ्या, मला तुम्हाला फक्त इंग्रजी ग्रामर म्हणून शिकवायचं नाही तर ती भाषा शिकवायची आहे. जीव तोडून एवढ्यासाठी सांगत राहतो की ती भाषा म्हणून मला बरं ह्याला थोडा वेळ देऊ आपण. भले आपला 2 महिने क्लास चालण्याच्या ऐवजी 4 महिने चालेल, पण हा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यातला सोडवायचा आहे. मी पुन्हा सांगतो, ग्रामर शिकणे इज अ व्हेरी इझी पार्ट, पण व्होकॅब्युलरीसाठी तुमच्या सोबत असा माणूस असायला हवा ज्याला त्या शब्दांची जाण आहे, त्याने ते शब्द जगलेला आहे. आणि असे शब्द ज्यावेळा ऐकत जातो त्याच वेळा हे काय हे सोपं आहे. इथं समोर फ्रेज दिसली, इथं द लिहिलं, हा ग्रामरचा प्रश्न झाला. पण ज्यावेळा एस्केपिस्ट येतं, ज्यावेळा इनहॅबिटन्स हा शब्द येतो, काय करणार आहात त्यावेळा काहीही चालत नाही मित्रांनो. आपण काहीच करू शकत नाही. मग आपल्याला वाटतं अरे हे कोण शिकवावं आपल्याला. मित्रांनो थोडा वेळ देऊ. इंग्रजी तुम्हाला येत नाही यासाठी तुम्ही दोषी नाही आहात, आपली सिस्टीम दोषी आहे. कारण शाळा कॉलेजमध्ये व्होकॅब्युलरी कधी घेतलीच नाही, किंबहुना त्याची चर्चाच नाही झाली. शब्दांची चर्चा गुरुजींनी करायला पाहिजे तर ते पोरांच्यापर्यंत पोहोचेल. गुरुजींनीच शब्दांची चर्चा केली नाही तर पोरांच्यापर्यंत काय पोहोचेल. बघा तुमच्या शाळा कॉलेजमध्ये कधी शब्दांची चर्चा झाली का? गुरुजींनी कधी सापाच्या फण्याला शब्द सांगितला का? गुरुजींनी कधी मोराच्या पिसाऱ्याला शब्द सांगितला का? तुम्हाला कधीच शब्द सांगितला नाही. म्हणजे गुरुजींनी सांगितले नाही ते तुम्हाला यावं हे अपेक्षितच नाही. मित्रांनो या सगळ्या गोष्टीत जर तुम्ही इंटरेस्ट घेत असाल तर आय एम रेडी टू टीच यू.
मी पुन्हा पुन्हा जबरदस्तीनं लेक्चर कुठलंही लादलं जाता कामा नये. त्या आनंदानं लेक्चर ऐकलं जावं, तरच त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. आणि आता काही निष्पन्न होणार नाही मित्रांनो. म्हणून मी सतत सांगते गो स्लो, गो स्लो. कारण हा प्रॉब्लेम आपला खूप दिवसांचा प्रॉब्लेम आहे. इंग्रजीचा प्रॉब्लेम मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मुलांचा हा आजचा नाही, शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे. मग हा प्रॉब्लेम हँडल करत असताना आपल्याला हळूवार पद्धतीनं जावं लागेल. फक्त परीक्षा आली म्हणून तर आता व्होकॅब्युलरी 4 दिवसात होणार नाही. टप्प्याटप्प्याने एक एक फ्रेज मित्रांनो आपण बघत जाऊ. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस रिप्लाय. मित्रांनो, या प्रश्नाकडे गेल्यानंतर तुम्हाला कळतंय की या ठिकाणी फ्रेज आलेली आहे, म्हणून या ठिकाणी मी काय वापरायला लागलोय, द वापरायला लागलेलो आहे. राईट. पाठीमागचे एपिसोड काढलात आणि हे सगळे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. बरं, हे सगळे मुद्दाम टाईप केलेत. आणखी आपण सराव घेऊ. ग्रामरचा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही हे मी लिहून देतो. ग्रामरचा तुमचा कुठेच प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम कुठे येईल, व्होकॅब्युलरी. बरं, तो प्रॉब्लेम का आहे तर आपण चर्चा केलेली नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. तोही प्रॉब्लेम सुटून जाईल. 2 गोष्टी आहेत मित्रांनो, द्यायला शिका. एक वेळ, आणि वेळ देत असाल तर हे प्रश्न सुटतील. व्हेरी सिंपल क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. काय उत्तर द्याल हो? इथं उत्तर MA आलेलं आहे. MA. आणि हे परीक्षेचे प्रश्न आहेत. बघा, हिज सिस्टर इज MA इन हिस्ट्री. M इथं उच्चार कशासारखा आहे आणि हे काय सांगा. वोवेल साऊंड आहे. काय सांगा, वोवेल असेल आणि हा वोवेल साऊंड असेल तर 100% मित्रांनो याच्या पाठीमाग आपल्याला काय वापरावं लागेल, ॲन वापरावं लागेल. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे बघा किती सोपे. हे सगळे प्रश्न मित्रांनो परीक्षेला आलेले, PSI STI राज्यसेवेला आलेले हे सगळे प्रश्न मी तुमच्याशी चर्चा करतोय. प्रश्न ग्रामरचे सोडवणं मित्रांनो खूप सोपं जाणार आहे. आत्ताच्या परीक्षेमध्ये ग्रुप C मध्ये सुद्धा ग्रामरचे प्रश्न सोपे आले, पण प्रॉब्लेम आलेला आहे तो म्हणजे शब्दांचा. यस, या ठिकाणी MAच्या पाठीमागे ॲन वापरतो. याचं कारण याची सुरुवात कोणत्या साऊंडनं झालेली आहे बघा, वोवेल साऊंड. विचार करून बघा, MA वोवेल साऊंड इज देअर. यू नीड टू गो विथ द आर्टिकल ॲन बिफोर दिस MA. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाव. काय प्रश्न आहे बघा, व्हेरी सिंपल क्वेश्चन आय थिंक दिस. चूज द करेक्ट आर्टिकल. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. वा, अहो हे तर उदाहरण प्रत्येक परीक्षेला आहे. प्रत्येक कुठे ना कुठेतरी हे उदाहरण येतच. हे पाठ केल्यासारखं सगळेच परीक्षेला हे दिसतं. या ठिकाणी आर्टिकल येणार नाही. हे उदाहरण माझ्यामध्ये मी तुमच्याशी घेतलं होतं. गोल्ड प्रेशियस. प्रेशियस या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे मौल्यवान. लक्षात ठेवा, मौल्यवान. बरं, यापासून नाऊन पाहिजे असेल तर यापासून नाऊन तयार होतं प्राइस. काय तयार होतं, प्राइस. प्राइस असा शब्द होतो. आणि प्रेशियस हे काय, OUS आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे, मेटल. ओके. हे इथं जे आलेलं आहे लक्षात घ्या, हे जे आलेलं आहे हे प्रेशियस साठी नसून कुणासाठी आलेलं आहे सांगा, मेटल साठी आलेलं आहे. लक्षात ठेवा, हे मेटल साठी आले. कारण नाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि आर्टिकल. लक्षात ठेवा, नाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्हच्या पाठीमागे आर्टिकल येईल, पण हे आर्टिकल कुणासाठी येणार आहे, या नामासाठी येणार आहे. मित्रांनो, गोल्ड हा शब्दाच्या पाठीमागे आर्टिकल येणार नाही. पाठीमागचे एपिसोड काढून बघितला तर बोललो होतो, मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊन संकुचित अर्थानं असेल तर आर्टिकल येतं, व्यापक अर्थानं असेल तर आर्टिकल येणार नाही. हे गोल्ड व्यापक अर्थानं वापरलं गेलेलं आहे. आर्टिकल 100% या ठिकाणी येणार नाही. गोल्ड. आणि हे कोणतं नाऊन आहे, मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊनसाठी कोणते आर्टिकल्स वापरले जात नाहीत, किंवा ॲन. म्हणजे या तर संबंधच संपला. राहिला प्रश्न फक्त दचा. द सुद्धा येणार नाही. याचं कारण हे व्यापक अर्थानं आहे. कशा अर्थानं आहे, व्यापक अर्थानं वापरलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आर्टिकल येणार नाही. परीक्षेला आलेल्या प्रश्नांच्या संदर्भात मित्रांनो आपण बोलायला लागलेलो आहोत. यस, पुढचा मुद्दा बघूया. पुढचा प्रश्न बघा, काय सोपे प्रश्न. सगळे परीक्षेला आलेले प्रश्न मित्रांनो घ्यायला लागले. व्हॉट एक्सलंट स्पीच ही मेड. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला कळायला पाहिजे एक्सलंट स्पीच. आर्टिकल कुणासाठी वापरणार, स्पीच साठी. पण याचा उच्चार करून बघा, एक्सलंट. एक्सलंट हे काय, वोवेल साऊंड आहे. काय, वोवेल साऊंड. आणि वोवेल साऊंड असेल तर 100% तुम्हाला काय वापरायचं आहे सांगा, ॲन वापरायचं आहे. आणि स्पीच हे सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय वापरावं लागेल सांगा, ॲनच वापरावं लागेल. म्हणजे हे परीक्षेचे प्रश्न अगदी 10 सेकंदात सुटतील. होय, 10 सेकंदात सुटतील. गाडीला जागा भरायचे सगळे प्रश्न पहिल्यांदा आपण सुरुवातीला घ्यायला लागलोय. याचं कारण असं की या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळायला. एक्सलंट हे काय, एक्सलंट हे ऍडजेक्टिव्ह आहे. हे काय आहे सांगा, हे ऍडजेक्टिव्ह आहे. राईट. हे नाऊन आहे, ही मेड. राईट. व्हॉट एक्सलंट स्पीच ही मेड. राईट, यू गॉट इट. पुढचा प्रश्न बघा काय आहे. या, गॉड हेल्प यू.
आता बघा, आता गॉडच्या पाठीमागे तुम्ही आर्टिकल कोणतं वापरणार आहात गॉडच्या संदर्भात? यस, गॉडला आर्टिकल मित्रांनो तुम्ही कोणतं वापरणार आहात? गॉडसाठी तुमच्याकडे कोणतं आर्टिकल आहे? गॉड, गॉड हेल्प यू, फिल इन द ब्लँक. मित्रांनो, गॉड हे नाऊन जरी असलं तरी हे नाऊन कोणतं मानाल? हे तर मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. मग ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनसाठी हे संकुचित अर्थानं आहे का व्यापक? गॉड, कोणता गॉड, काय गॉड हे सांगितलेलंच नाही मित्रांनो. द येणार नाही, ॲन येणार नाही, येणार नाही. काय पाहिजे सांगा? नो आर्टिकल. गॉड हेल्प यू, गॉड हेल्प यू. गॉडच्या पण तेच समजा मी असं म्हणू, गॉड, गॉड इन माय व्हिलेज. काय सांगा? गॉड इन माय व्हिलेज. आता बघा, हे जर असं जर आलं तर या ठिकाणी मात्र तुम्ही काय लिहू शकता? द लिहू शकता. कारण ही जी फ्रेज आहे ही काय सांगा? फ्रेज या नामाला काय करते? संकुचित करते. 100% या ठिकाणी तुम्ही काय वापरू शकता? द वापरू शकता. म्हणजे लक्षात ठेवा, आर्टिकल वापरत असताना दोनच गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. एक संकुचित अर्थानं आहे का, व्यापक अर्थानं. हे जर मला कळालं तर अशा प्रश्नाची उत्तरे यायला चालू होतील मित्रांनो. या ठिकाणी आर्टिकल येणार नाही. सगळे परीक्षेचे प्रश्न आपण बघालोय, किती सोपे प्रश्न विचारले गेलेत ते बघा. यस, पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे बघा. चूज द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. ही वेंट टू चर्च टू सी द कार्विंग. कार्विंग या शब्दाचा मित्रांनो काय अर्थ तुम्हाला कळतो का? कार्विंग या शब्दाचा अर्थ मित्रांनो आहे कलाकुसर. काय आहे सांगा? कलाकुसर. किंवा ते बऱ्याच वेळेला असं बऱ्याच गोष्टी अशा काय म्हणतात त्याला, कोरलेल्या गोष्टी असतात बघा, कोरलेल्या, कोरीव काम. क्या बात, याला हा शब्द तो येईल, कोरीव काम. आता चर्च हे शब्द मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यांदा आर्टिकलचे द चे नियम शिकवले त्यावेळा बोललो होतो की बाबा चर्च असेल, हॉस्पिटल असेल, स्कूल असेल, प्रिझन असेल, अशा जागा मूलभूत कारणासाठी वापरल्या असतील तर त्याच्या पाठीमागे काय वापरू नये? आर्टिकल वापरू नये. इतर कोणत्या कारणासाठी असतील तर द वापरलं जावं. पाठीमागचा एपिसोड मित्रांनो काढून बघा, 100% तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. ही चर्च ही प्रार्थनेसाठी वापरली आहे का? नाही. म्हणून मित्रांनो या ठिकाणी उत्तर काय येणार आहे सांगा? द हे उत्तर अगदी बरोबर आहे. चर्चच्या पाठीमागे द आर्टिकल येईल, कारण ती जागा मूलभूत कारणासाठी वापरली गेलेली नाही. अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळे परीक्षेचे प्रश्न आहेत ते आपण बघायला लागलो. एक पुढचा प्रश्न काय आहे बघा. यस, हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते? यस, दिस मॅन इज अ सेकंड न्यूटन. ओके, व्हॉट काइंड ऑफ अ फ्लावर इज इट? आणि बघा, ही वॉज अ नेपोलियन ऑफ हिज एज अँड अ फॉल्सहूड इज ऑडियस. आता इथं तुम्हाला काही गोष्टी मित्रांनो कळायला पाहिजे की बाबा ही 4 वाक्य दिलेली आहेत, पण नाऊनच्या संदर्भात आणि शब्दांच्या संदर्भात आपण किती अडचणीत येतो बघा. वाक्य तर आपण वाचलेत, दिस मॅन इज अ सेकंड न्यूटन. बघा, सेकंड न्यूटन. ओके, या ठिकाणी आलेला आहे, राईट. व्हॉट काइंड ऑफ फ्लावर इज इट? हे येईल का बघा. ही वॉज अ नेपोलियन ऑफ हिज एज. अ नेपोलियन. यस, हे येईल का बघा. आणि अ फॉल्सहूड इज ऑडियस. मित्रांनो काही गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत. दिस मॅन इज अ सेकंड न्यूटन, की हा माणूस. पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथं ऑफ हिज एज ही काय आलेली आहे सांगा? फ्रेज आलेली आहे. या ठिकाणी अच्या ऐवजी मित्रांनो काय असायला हवं? द. ही वॉज द नेपोलियन ऑफ हिज एज, म्हणजे या ठिकाणी द पाहिजे. इथं मात्र आलेला आहे, कारण इकडे कुठेही फ्रेज आलेले नाही, त्यामुळे हे तर बरोबर वाटते. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा शब्द बघा, फॉल्सहूड. आता हे फॉल्सहूड म्हणजे काय माहिती पाहिजे की फॉल्सहूड या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो चुकीचं जे आहे त्याला म्हटलं जातं फॉल्सहूड. गैर जे आहे त्याला म्हटलं जातं फॉल्सहूड, गैर, चुकीचं. आता हे नाऊन आहे मित्रांनो, हुड लागणारी नाऊन. काय लागणारी? हुड. मदरहुड कोणतं नाऊन आहे बघा? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. फादरहुड कोणतं नाऊन आहे सांगा? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. नेबरहुड कोणतं नाऊन आहे सांगा? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन.
चाइल्डहुड कोणतं नाव नाही सांगा, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. मग मला सांगा हे फॉल्सहुड हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. मग ॲबस्ट्रॅक्ट नाऊनच्या पाठीमागं मित्रांनो येईल का? येणारच नाही. हे गेलं, हेही गेलं, कारण येणार नाही. तुमचं उत्तर काय पाहिजे मित्रांनो? दिस मॅन इज अ सेकंड न्यूटन. म्हणजे साध्या लॉजिकचा प्रॉब्लेम कुठं आला बघा, या शब्दाचाही प्रॉब्लेम येईल. ओके, इथं तर मी सांगितलं तुम्हाला ही फ्रेज आहे, या ठिकाणी येणार नाही. काइंड ऑफ फ्लावर इज इट. ओके, साध्या साध्या अशा वाक्याच्या गोष्टी जर आपल्याला कळा लागल्या तर मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं देता येणं आपल्याला सोपं जाणार आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण परीक्षेत आलेले बघत जाणार आहोत. दररोज व्होकॅब्युलरीचा सुद्धा आपण सराव करत जाणार आहोत. आजच्यासाठी मित्रांनो इथंच आपण लेक्चर थांबू. उद्याच्या लेक्चरला सुरुवात करताना नवीन शब्द, नवीन गप्पा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ज्या ज्या तुमच्या अपेक्षा आहेत, मी पुन्हा सांगतो मित्रांनो, तुमच्या ज्या ज्या माझ्याकडून अपेक्षा आहेत इंग्रजीच्या संदर्भातल्या, जरूर कमेंट करायला विसरू नका. कारण तुम्ही फीस दिले आणि आम्ही ते तुम्हाला पुरवणं हे आमचं कर्तव्य आहे. लक्षात आलं? परीक्षेच्या अनुषंगानं जी जी गोष्ट करायची आहे ते आपण सगळी जरूर तयार करू, पण तुमचा रिप्लाय येणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुमच्या अडचणी कुठल्या असोत त्या बोलायला तुम्ही टाळू नका, त्या सांगत चला, जेणेकरून या गोष्टी अपग्रेड करता येतील. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. थँक्स अ लॉट. थँक्यू. टेटवरचे काही लोकांना प्रश्न पाहिजेत, जरूर जरूर टेटवरचे सुद्धा प्रश्न घेतले जातील. हां, ती व्होकॅब्युलरी, कारण टेटवर बऱ्याचपैकी अशा पद्धतीचे प्रश्न दिसतात की जे आपल्याला माहिती पाहिजे. येस, टेटवर व्होकॅब्युलरीवर भर दिला जातो. ॲब्सोल्युटली गुड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.